नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेळीपालन करत असाल तर शेळीपालनामध्ये जे लागणाऱ्या क्रिया आहेत ते वेळच्या वेळी करायला पाहिजे मित्रांनो. नाहीतर शेळीपालन असं एक क्षेत्र आहे की शेळीपालनामध्ये आपण जर वेळच्या वेळेला जर कामं नाही केले तर शेळीपालनामध्ये सुद्धा आपल्याला आपले मार्क कटतात. जसं की नीट UGमध्ये जी नीटची परीक्षा असते मित्रांनो, त्या नीटमध्ये जर मार्क कमवायचे असतील तर अचूक उत्तरे लिहावं लागतात, तर ते मार्क कमवल्या जातात. जर एक मार्क चुकला, एक प्रश्न चुकला तर त्याचे 1 मार्क कटते मित्रांनो. अशाच पद्धतीचं हे शेळीपालनसुद्धा आहे मित्रांनो. तुम्ही पालनाला कमी समजू नका मित्रांनो. शेळीपालनामध्ये सुद्धा आपल्याला ज्या क्रिया वेळच्या वेळेला करायच्या असतात त्या वेळच्या वेळेला क्रिया कराव्या लागतात मित्रांनो. आपण जर त्या क्रिया जर व्यवस्थित नाही केल्या स्टेप बाय स्टेप तर आपलं हे शेळीपालन धोक्यात असतं आणि नुकसान होतं आहे. नीट UGमध्ये मार्क कमवण्यासाठी अचूक उत्तरे लिहावं लागतात आणि उत्तर जर चुकलं तर त्याचा कमवलेला मार्क चुकतो मित्रांनो. तसंच आपल्या शेळीपालनामध्ये आपल्याला गोठ्याचं व्यवस्थापन, त्याच गोठ्यामध्ये नेहमी कोरडेपणा राहते की नाही, अमोनिया गॅस तयार झालेला व्यवस्थित गोठ्याच्या बाहेर जाते की नाही, त्याच्यानंतर त्याचे उवा, पिसवं, ढेकण, सुवा याचं निर्मूलन आहे की नाही, गोचडाचं निर्मूलन आहे की नाही, गोमाशीचं निर्मूलन आहे की नाही, आपल्या याच्यामध्ये ज्या माश्या असतात त्या माश्या जास्त होतात का, त्याचं निर्मूलन व्यवस्थित करावं लागते. परत जंतनाशक करावं लागते. लहान करडाचं वेगळं व्यवस्थापन करावं लागते मित्रांनो. लहान करडाला दूध पाजावं लागते, त्याला दूध पिण्यास मदत करावं लागते. कमीत कमी महिना 2 महिने त्याचं चांगलं व्यवस्थापन करावं लागते. त्याची विशेष दक्षता घेताना काळजी घेऊन माती चाटते का, माती चाटली तर त्याला इन्फेक्शन होतं आहे, त्याचं जंतनाशक वेळच्या वेळेला करावं लागते. त्याच्यानंतर जनावराचा जे पौष्टिक आहार आहे, एका जनावराला किती पौष्टिक आहार द्यायचा, सकस आहार किती द्यायचा, आणि ह्या गोष्टी बऱ्याच चारा व्यवस्थापन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बकरी पालनामध्ये मानला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी हे मित्रांनो. आणि पाणी हे आपल्या गोठ्यामध्ये 24 तास पाणी असायला पाहिजे की जनावराला जेव्हा बी पाण्याची गरज लागली तेव्हा पाणी आपल्याला त्याला उपलब्ध झालं पाहिजे, की जेणेकरून त्या जनावराला, कारण पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. कारण पाणीच जे चारा खाल्ला आहे जनावरांना त्याच्यातले प्रथिने, प्रोटीन शोषून बॉडीला द्यायचं पाणी शिवाय होत नाही मित्रांनो. पाणी जर व्यवस्थित असेल तरच आपल्या जनावराला रवत व्यवस्थित होते, पचन त्याचं व्यवस्थित होते आणि त्याच्यातून घटक शोषल्या जातात आणि त्याच्या बॉडीला दिल्या जातात मित्रांनो. चला ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास गरजू पशुपालकापर्यंत पोहोचवा. जय जवान जय किसान मित्रांनो.